नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थव्यवस्था या घटकावरील संभाव्य उत्तर पाहणार आहे, जी की आपली गट मुख्य परीक्षा 2023 याबाबतची आहे। पेपर एका तासाच्या मानाने इकॉनॉमिक्स प्रचंड टफ होतं, ते आपल्याला आधी मान्य करावं लागेल, कारण की एक तास आणि ते प्रश्न जर बघितले तर बऱ्यापैकी लेवलला चांगलेच होते, त्यामुळे आपण ते मान्य करूनच समोर जाऊया की बाबा पेपर टफ होता। तर पहा, पहिलाच वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष, हे आपल्याला सोपा प्रश्न होता, अजय बांगा। हा करंट अँगलला आपल्याला हा विचारला गेलेला आहे, अजय बांगा। ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे याचा? 4। त्यानंतर पहा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या, ज्या की 1991 नंतर विकसित केलेली आहे। त्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणू शकतो, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रतिमान। ओके, या अंतर्गत आपण बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर BOT हे मॉडेल आपण राबवलेलं आहे। तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3, ज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये PPP मॉडेल हे विशेष करून रस्ते विकासामध्ये जास्त आपण वापरलेलं आहे। नेक्स्ट आहे, जेव्हा लोक, सार्वजनिक वित्ताबाबतचा प्रश्न, जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात, म्हणजेच कर्ज घेत आहे एखादा व्यक्ती, तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते। चुकीचं आहे, तेव्हा खर्चाची प्रवृत्ती जी आहे, ओके, काय होऊ शकते? वाढू शकते। उपभोगण्याची प्रवृत्ती जी आहे रोखली जात नाही, तर उलट मोठ्या प्रमाणात काय होऊ शकते? खर्च होऊ शकतो। ओके, सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात। आता सार्वजनिक कर्ज जर म्हटलं आपण, तर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कर्ज या अंतर्गत तुटीचा अर्थभरणा केला जातो, त्यामुळे लोकांच्या हातात पैसा हा वाढतो, वस्तू अधिक सेवांची मागणी वाढते, मागणी वाढते आणि सोबतच उत्पादन देखील वाढते, रोजगार सुद्धा वाढतो, गरिबी काय होऊ शकते? कमी होऊ शकते। तर हे दोन्ही विधानं जे आहेत हे आपल्याला, यामुळे इथं गरीब अधिक गरीब होईल हे चुकीचं वाटते, त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे हा काय येणार आहे? वरीलपैकी कोणतेही नाही। ओके, मानव विकास निर्देशांक याबाबत खालीलपैकी बरोबर विधान ओळखा। योग्य विधान पाहिजे होतं। संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNDP ने 1990 पासून HDI ची सुरुवात केली, स्टेटमेंट बरोबर आहे। मानव विकास निर्देशांक याचे जनक पहिलं चुकीचं आहे, लॉर्ड मेघनाथ देसाई। ओके, व प्राध्यापक अमर्त्य सेन यांना जाते, तर मेहबूब उल हक पाकिस्तानचे आणि अमर्त्य सेन यांना जाते। बी नंबर चुकीचा आहे, एकच उत्तर राहते ACD, पर्याय क्रमांक 4। मानव विकासाशी निगडित 5 घटकांचा समावेश मानव विकास निर्देशांकात करण्यात येतो। आता आयाम 3 आहेत, आरोग्य, शिक्षण, राहणीमान, दर्जा। आरोग्य, शिक्षण, राहणीमान, दर्जा यामध्ये आरोग्यामध्ये 2 निर्देशक, शिक्षणामध्ये 2 निर्देशक आणि GNI हा राहणीमान दर्जामध्ये आहे। 2 + 2 + 1 बरोबर किती आहेत? ते 5। त्या अँगलने ह्या ऑप्शन्स बरोबर आहे। मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान हा मोजला जातो। काय येणार आहे पर्याय? ACD, HDI या निर्देशांकाबाबत हा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4। बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धन NVA, नेट व्हॅल्यू ॲडिशन, यामध्ये घसारा काय होतो? वजा होतो। घसारा वजा हे पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे। ओके, स्थिर भांडवलाचा उपभोग उदाहरणार्थ घसारा हा काय केला जातो? वजा, त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1। भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात पुढील विधानांमधून अयोग्य किंवा चुकीचा पर्याय ओळखा। स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वाढ झाली। सुरुवातीचा काळ आपल्याला एकदम म्हणता येत नाही, तर 1966ला जसं आपण हरित क्रांती स्वीकारली, त्यामुळे आपली उत्पादकता जी आहे यामध्ये काय होत गेली? वाढ होत गेलेली आहे। हरित क्रांतीनंतर उत्पादकता वाढली आणि 6व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या उत्पादनात काय झालो? स्वयंपूर्ण झालो। शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती, त्या काळात समान नव्हती। तर जर आपण पाहिलं, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश याच भागामध्ये उत्पादनाचा दर तेव्हा वाढलेला आपल्याला आढळतो।
अयोग्य विधान पाहिजे आणि 2च अयोग्य आहेत, मग राहिलेलं ए आणि बी. सॉरी. नेक्स्ट पहा, झिरो बेस बजेट संदर्भात पुढील विधानांमधून योग्य विधान ओळखा. 1980 मध्ये अमेरिकेच्या विभागाने प्रथम सादर केला, तर हा कृषी विभागाने, अमेरिकेच्या कृषी विभागाने प्रथम सादर केला. तर कृषी विभागात नाही, तर हा खाजगी कंपनीत पहिल्यांदा सादर केला होता पीटर पियर यांनी. कुठं सादर केला होता? खाजगी कंपनीत. पीटर पियर त्याचे कोण होते? जनक होते. तर पहिलं विधान जे आहे हे नंबरचं चुकीचं आहे. नेक्स्ट आहे, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्य आधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली. शिफारस ही आधीच केली होती 1983च्या दरम्यान. त्याची अंमलबजावणीची आढळते मोठ्या प्रमाणात ती 1986-87 पासून आढळते. ओके, बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. 1998 मध्ये केंद्र शासनाने शून्य आधारित अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन ठेवला. 98 नाही, तर 83ला सायन्स टेकसाठी, नंतर 86-87 पासून त्याचा वापर आपण वाढवला. योग्य विधान जे आहे फक्त काय येणार आहे? बी. नेक्स्ट आहे, खालीलपैकी योग्य जोडी जुडवा. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आता मुळात प्रश्न रिपीट आहे हा, तर PYQ जर माहिती असलं तर हा बऱ्यापैकी व्यापारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा घेतलेला आढळतो. फक्त आता वन डे मध्ये हा पण भाग कव्हर केलेला नव्हता, परंतु बाकी ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये हे भाग आहेत बऱ्यापैकी. तौलानिक लाभाचा सिद्धांत. ओके, हा तौलानिक लाभ सिद्धांत जो आहे हा मांडलेला आहे रिकार्डो यांनी. म्हणजे त्यांनी एचा सिद्धांत सीला आणि सीचा सिद्धांत एला आढळतो. त्यामुळे ए आणि सी हे दोन्ही अयोग्य आहेत. फक्त राहते जोडी बी नंबरची, उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत, हेक्चर आणि ओहोलिन सिद्धांत, ज्यावर लिओन्टिफ यांनी काय केलेली होती? टीका केलेली होती. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? बी. दळणवळणाशी संबंधित पुढीलपैकी बरोबर विधान कोणते? थोडा आउट ऑफ द बॉक्स वाटतो, म्हणजे पायाभूत सुविधा आहेत पण कोर पायाभूत सुविधांवरच जास्त प्रश्न आढळतात. हा थोडा वेगळा प्रश्न वाटतो पायाभूत सुविधांमधला, थोडा ट्रॅडिशनल भागामधला. ठीक आहे. भारतात सन 1937ला टपाल सेवेची सुरुवात. टपाल सेवा ही सर्वसाधारण लोकांसाठी सुरू केली होती 1837ला. स्टेटमेंट बरोबर आहे. भारत सरकारने 2003ला नाही तर 2004ला ब्रॉडबँड धोरण स्वीकारले. बी नंबरचा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. नेक्स्ट आहे, दूरसंचार साधनांचे उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज हे उभारणं 11व्या पंचवार्षिक योजनेचं मतलब वैशिष्ट्य होतं. तर ए आणि सी हा पर्याय काय आहे? योग्य आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. सहकाराचे तत्वे हे आपण घेतलेले आहेत, वन डेत सुद्धा आहेत, रेग्युलर बॅचला सुद्धा आहेत. सहकाराची तत्वांबाबत DG कर्वे समिती होती. त्या आधारावर त्यांनी 1965ची सहकाराची तत्वे सांगितलेली होती. समिती कधीची होती? ही 64ची होती. बीला किती येत आहे? 4 येत आहे. बीला 4 येत आहे, म्हणजेच बीला 4 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3. 2021-22च्या RBIच्या निव्वळ परकीय चलन साठा. परकीय चलन साठ्यामध्ये काय काय येते? तर परकीय चलन साठ्यामध्ये परकीय चलन येते, सोने येते, SDR IMF कडील आरक्षित निधी. सोनं येते, स्टेटमेंट बरोबर आहे. परकीय चलन साठा हे पण बरोबर आहे. हे आपण बघितलेलं आहे. वन डे ते आहे, रेग्युलर बॅचेसला सुद्धा आहे. रुपयाची नाणी आणि केंद्र सरकारचे रोखे हा त्यामधला भाग नाही. ए आणि डी. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. ओके, तर 100 नंबरला जो प्रश्न आहे हा व्यापार या घटकामधला आहे. परकीय व्यापारामध्ये आपल्याला हा आढळतो, सहकारामध्ये घेतलेला आढळतो. त्यानंतर आउट ऑफ द बॉक्स वाटतो, जुनं ट्रॅडिशनल पायाभूत सुविधांच्या बाबतीत. त्यानंतर व्यापारामधले सिद्धांत आहेत. झिरो बेस बजेटवर हा प्रश्न आहे. एलिमिनेशन्स लावून आपण सोडू शकलो असतो. थोडा टेक्निकल होता, सुटू शकत होता. त्यानंतर जसं की नेटमध्ये घसारा येत नाही कुठल्याही, हे PYQ मध्ये सुद्धा सांगितलं होतं, कुठल्याही एन पासून सुरुवात होत असेल तिथं घसारा येत नाही, घसारा वजा होतो. त्या अँगलने लॉजिकली हा प्रश्न आपण सोडू शकलो असतो. HDI, SDI मध्ये एक जरी माहीत असतं तरी एलिमिनेशन्स होतं. त्यानंतर
थोडा टेक्निकल प्रश्न होता. आणि PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण हा घेतलेला सुद्धा आहे. आणि अजय सिंग बांगा करंट अप्रोचला आहे. बऱ्यापैकी 2-3 प्रश्न जर वगळले तर 6-7 प्रश्न आरामात सुटू शकतात. थोडे टफ आहेत आणि ऑड फॉर्मॅटमध्ये सेट झालेले वाटतात, त्यामुळे थोडं एकदम एका तासामध्ये टेन्शन येते. बाहेर आल्यावर सर्व सोपं होते, त्याप्रमाणेच सोपं वाटते, परंतु आतमध्ये जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा वेगळा स्ट्रेस असतो. ठीक आहे, तरी 6 ते 7 प्रश्न अपेक्षित आहेत. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.